हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर मग आज आहे आजीचं वर्कशॉप. सो आम्ही चाललोय वर्कशॉपला आणि आता लेट होतोय, सगळे निघतायत. सो म्हणून मी जाते. बाय. आता वर्कशॉप झालेला आहे अँड दिस इज द व्ह्यू. आत्ता संध्याकाळ झाली आहे. आत्ता वाजले 3. आता वाजले 7:13 आणि आम्ही आता चाललो आहे जेवायला इंडियन रेस्टॉरंटमध्ये. सो आता मी जाते. बाय बाय. सो आता आमचं वर्कशॉप झालं आहे आणि म्हणजे कधीचंच झालं आहे. आमचं डिनर वगैरे सगळं आम्ही घरी आलो आहे. म्हणजे इकडे आलो आहे ह्यांच्या घरी, रिलेटिव्सच्या. आणि मग आत्ता इकडून आम्ही उद्या जाणार आहोत लंडनला. उद्या लंडन जायचा प्लॅन आहे. सो उद्या सकाळी उठून मी पुढे करेन सगळं. आत्ता खूप टायर्ड आहे, खूप एनर्जी गेलेली आहे. सो उद्याच करेन आता ब्लॉग. ब्लॉग येईल तिथं. इग्नोरिंग. बाय बाय. सो आम्ही चाललो आता लंडनला आज आणि म्हणजे मज्जाच येते. आम्ही गाणी ऐकतोय. सो बाय. सो आता आम्ही लंडनमध्ये आहोत. साईडला स्टेशन आहे आणि त्याचा सेम टू सेम आवाज त्या ट्रेनचा मुंबईमध्ये येतो तसा आहे, फक्त तेवढा गर्दीचा आवाज नाही आहे. सो सेम टू सेम वाटतंय मला, बट इट्स ओके. लंडनमध्ये जाईन तेव्हा अजून आज जाईन, त्या फिलिंग आहे तरी वेगळी आहे आय गेस. सो बघूया. आता आम्ही चाललो ट्रेनमध्ये. सो मी पुढे व्लॉगिंग करेन कारण का मला लगेच जायचं आहे, पोचायचं आहे. सो म्हणून बाय बाय. आम्ही लंडनमध्ये फील होत आहे की लंडनमध्ये आहोत खूप जास्तच. कारण का माय गॉड इकडे सगळं किती चांगलं आहे. सो मी आता बघते अजून काय काय काही दिसलं तर मग रेकॉर्ड करेन नक्कीच. बाय. इकडे एक शॉप आहे अँड आय एम थोडीशी हे आणि ते आय गेस समथिंग एव्हरी झेंडा लावलाय, फ्लॅग्सला एव्हरी ह्याचे. सो आता मी ठेवते कारण इथे खूप क्राऊड आहे. नोटीस केलं इकडे लेगो पण आहे समोर. M&M's आहे आणि ते लेगो आहे. मला जायचं मन करते पण मला माहिती आहे जाईन तर काहीतरी घेऊनच येईल. सो म्हणून मी जातच नाही. आणि आता मी ठेवते परत कारण का क्राऊडच आहे आणि फोन बाहेर ठेवणं रिस्की वाटते. सो म्हणून आम्ही आता थोडेच पुढे आलो आणि इथे चायना टाऊन आहे. सो चायना टाऊन आय गेस आम्ही नाही जाणार आहोत कारण का ते चालायचं आहे. सो म्हणूनच आम्ही आता चाललोय बस पकडायला. सो आता आम्ही आलोय. हे 4 घोडे आहेत आणि इथेच टेलिफोन. सो आता सुविधायला इथे फोटो काढायचा क्रेज आलाय तिला फोटोज काढायचा. मी पण काढेन 2-3. सो आता बघू फोटोज काढतो मी. हे काहीतरी आहे आमच्यासमोर. आणि आता आम्ही ट्रेनमधून आलो, अंडरग्राऊंड ट्रेनमधून. आमची अंडरग्राऊंडच होती, ट्रेन नाही आहे. ट्रेनमध्ये खाली जायचं, खाली जायचं. ही ट्रेन नाही आहे. इथून खाली जाऊन मग खाली जाऊन ट्रेन आहे. आणि आता हे फुल स्ट्रीट वाईब्स देत आहे मला. बट हे न्यूयॉर्क नाही आहे, हे लंडन आहे. सो आता मी इथे जेवढी ब्लॉगिंग करीन तेवढी कमी आहे कारण का इकडे दर एक स्टॉपला काही ना काहीतरी आहे ज्याचं मी काही ना व्हिडिओ काढू शकते. सो लेट्स सी. हे बघा अजून एक आलं.
चेक. सो मी आता थांबवते, नंतरच करेन. इथे वारा खूप आहे आणि आता आम्ही चाललो आहे लंडन, म्हणजे लंडनच्या लेटो कॅफेमध्ये. आणि आता आम्ही मोस्टली लेटोमध्ये जाऊन बसू, खाऊ तो मिल्क केक. इफ एनीवन नोज, इफ एनीवन इज आलिया भट्टचा फॅन, देन आलिया भट्टने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की लेटो कॅफे म्हणून एक आहे, तिथे एक बेस्ट केक, मिल्क केक मिळतो, तो बेस्ट आहे. सो म्हणून आम्ही तो ट्राय करायला चाललो आहे. सो लेट्स सी. बाय बाय. सो आता आम्ही आलो इकडच्या बसमध्ये. आम्ही वरच्या पार्टमध्ये, अशी बस आहे ही, आणि आम्ही या वरच्या पार्टमध्ये बसलो आहे. म्हणजे इथे मला खूप छान वाटतं. लंडन फिरते, ड्रीम सिटी ऑफ माय लाईफ फिरते. आय एम सो ग्लॅड. माणसाली मी ठेवते बाबा. ट्रफलगार स्क्वेअर. इथे खूप मूवीजचे शूटिंग झालेत, बॉलिवूड पण हॉलिवूड पण. अँड आम्ही आता इथे आलो आहे आणि काय करू, अजून मी गाणी ऐकते कारण आम्ही बसमध्येच होतो इतका वेळ. सो हां, दिस इज नॅशनल गॅलरी, आणि बाय द वे ही नॅशनल गॅलरी आहे. आणि आता आम्ही चालतो आहे, सो म्हणून मी परत ब्लॉगिंग थांबवते. क्लिप्स काढते ते मी टाकत जाईन. सो त्यासाठी बाय बाय. सो आता मी इथे आले आणि इथे हे असं आहे, ती घेऊ नाही शकत कारण का खूप लोक आहेत आणि मला भीती वाटते की काही लोकांना घेतलं तर मग परत तो प्रॉब्लेम होणार की मग मला का घेताय, मला व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं आहे ते सगळं. तर म्हणूनच तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे डिस्नीलँडच्या व्हिडिओला पण कॉपीराईट घेतात. सो आहे मी मोस्टली हेच करते, स्किपच करते लोकांना घेणं. बट इफ यू कॅन सी देअर तो टॉवर आहे अँड ही बाकीची जागा आहे. लव इट, खूप चांगलं आहे, मला मज्जा येते. सो आता आम्ही आलो आहे बिगला, माय ड्रीम प्लेस टू कम. आणि आता आम्ही इकडून चाललो आहे पुढे कारण का जास्ती वेळ पण थांबणार नाही. सो आता आम्ही आलो इथे आणि इथे लंडन आहे, इकडून फुल लंडन दिसतं. सो आता आम्ही इकडून पुढे चाललो आहे खायला आणि मग आम्ही मोस्टली जाऊ मग बस पकडून घरी. सो इथे वेस्टमिन्स्टर टाईप आणि हे असं आहे. थांबलो आहे, ट्रेन येते आमची 3 मिनिट्समध्ये. मग आम्ही चाललो आहे कुठेतरी खायला. आम्ही ट्रेनमध्ये लंडन ब्रिजवरून आम्ही चाललो आहे पुढे. सो आता आमचं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही टॉवर ब्रिजकडे. खूप चांगलं आहे आणि आता तो उघडणार आहे तर मी त्याचं शूटिंग करून टाकेनच व्लॉगवर. सो बघूया.
आता आम्ही टॉवर ब्रिज उघडताना बघितलं आणि पुढचा सिनॅरिओ समथिंग असा आहे. बोट आहे ती असं नकोस. आणि आता आम्ही चाललो लंडन ब्रिज बघायला. तिकडे आहे लंडन ब्रिज फॉलिंग डाऊन लंडन ब्रिजेस. ऋतुजा वेडी आहे, जुई वेडी आहे असं पण मी बोलू शकते. सो आता आम्ही चाललो आहे आणि मग तिकडून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. म्हणजे आम्ही आमच्या कारकडे जाऊन मग घरी जाणार आहोत. सो बाय बाय. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आम्ही चाललो आहे स्टेशनला आमच्या. सो बाय बाय. आलेलो होतो आणि खूप फार आहे. सो आता आम्ही चाललो आहे कारमध्ये बसतो आणि आम्ही चाललो घरी आणि मी खूप टायर्ड आहे. सो मी झोपणार आहे. सो बाय बाय. आत्ता आम्ही सगळे मिळून चाललो आहे विस्टो मेजला लिस्टरमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे. सो आम्हाला लवकर पोचायचं आहे कारण का ते बंद होईल. सो म्हणून बाय. आता आलेलो आहोत विस्टो मेजमध्ये आणि हा मॅप दिला आहे आणि कुठे जायचं ते आता ठरवणार आहोत. सो मी जातो. आता आम्ही या ब्रिजच्या आलो आहे. या ब्रिजवर आलो आहे. या मॅपच्या मार्किंग केलं आहे मी. इथे आहोत आम्ही. आम्हाला अजून खूप क्ल्यूज घ्यायचे बाकी आहेत. हा इकडचा व्ह्यू आहे. इकडचा व्ह्यू बेस्ट आहे. सो पुढे करते मी ब्लॉगिंग. आता आम्हाला सगळं बघायचं आहे. गाईस, ऋतुजाच्या ऐवजी मी आले जरा ब्लॉगिंग करायला कारण का ती बघा बिझी आहे चिटिंग करण्यात. जे तिने करून झालंय ह्याच्यातून जाऊन आणि आता मी पण चाललंय. ती जेव्हा परत गेली बघ कशी गेली बघ चालले वेगळ्या पद्धतीने करते. येस लेट्स गो. इथे बघा रे, इकडे बघा. स्माइल. आता तिला तुमची पडलेली नाहीये. एवढा वेळ तिला नुसतं ब्लॉगिंग करायचं होतं कारण का आता मी हा आणि हे तुम्हाला दाखवणार नाही. बाकी सगळं आलतू फालतू दाखवत बसेल आणि आता हे ती मी व्हिडिओ टाकेल की नाही हे पण मला माहिती नाही. हे बघ अरे ये तिला 25,000 24.5K वर अडकली आहे ती. गाईस मी सांगते तुम्हाला, देऊन टाका तिला अजून 5 फॉलोअर्स. दान करा, दान. कमी पण दान कमी पण होतात का कधी का नाही होत? होतात. चुकून तुझ्या एकदम 5,000 वाले तर काय करशील? तुम्ही त्याचे कसं काय करता मग त्यावेळी कमी झाले की? आता ऋतुजा बोलेल हाय गाईस मी मॅप ड्रॉ करते. हे बघा आधी वैतागलेला आहे. मी पण. आणि मी हे का करते मला नाही माहित. 14ला आलेला होता पण. ये विन 14 वरून इथे. हा चला ऋतुजा बोलते तसं करा नाहीतर मग ब्लॉग. हा बघा माझ्याशी बोलते. हा मंद झाली आणि कोण मंद बोलतोय कोणाला बघा. सो जुईताई काढते आणि मी परत आलेले आहे. हॅलो गाईस. सो मी परत चालले कारण का आम्हाला जायचंय आणि हा इकडून ऑलमोस्ट व्ह्यू आहे मागून. ते हा किरण दादा आहे आणि हा आदी आहे. हा माझा भाऊ आहे आणि सो आता ही ड्रॉ करते आणि मग तिथून मी जाऊन माझ्या अंगावर किडे येत आहेत यार. किड्यांच्या अंगावर किडे देणार ना. गाईस म्हणजे गाई आहेत का तिथे? नाही चला हे घ्या गेट बोट. तुझा फोन दे आणि थांबा 1 मिनिट मी फोटो काढते. थांब तुझं दिसायला पाहिजे तोंड. सॉरी गाईस. 1 2 3 तुझं तोंड दिसतंय का? तुझं तोंड थांब ना त्याला.
बघ वरती. तू व्हिडिओ काढतेस का काय? हो. आई शपथ. हे बघ इथे बघ. जाम चालवते यार. एक तर रस्ता बरोबर दाखवत नाहीये. अरे, खड्डा आहे का इथे कुठे? हा खड्ड्यात जायला खड्डा नाही. हे बघ सनफ्लावर. हातावर हळदी येत. सनफ्लॉवर वर सनफ्लॉवर आलं दिसलं का? दिस इज रेअर. हे वाव. हे बघ त्याच्यावर अजून एक आलं. आईला हे बघू येतात दाखव. थांब इथे ना माझा फोन. आलो आलो आलो. दिसलं का? दिसलं असेल. आम्ही ऋतुजाला मागे सोडून गेलो. नाही सॉरी ऋतुजा पुढे गेली. आम्ही तिला मागे सोडलं. एक सेकंड. ऋतुजा चालत होती. हा ठीक आहे. ऋतुजा चालत होती आणि आम्ही तिला असंच मस्तीमध्ये आम्ही मागे थांबलो आणि ती पुढे गेली आणि ती आम्हाला सोडून गेली. काय निर्लज्ज मुलगी असावी ना. आहे पण बोलते निर्लज्ज म्हणजे लाज बीज सगळं सोडून बसली. थांब ना इकडे. आम्हाला बिचारे तिघांना सोड. हे बघ ह्याला पण बिचारायला सोडलं की ती गोंडच तोंड बघायचं. फेकून देणार खरंच फेकून देणार बघा. ऋतुजा तुझं तोंड दाखव रे. आता आपण आलोय 9 ला. ऋतुजा दाखवते रे. ऋतुजा दाखवते ना मला. काय